श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। आज आहे अविधवा नवमी। अविधवा नवमी हा जो दिवस असतो पितृपक्षातील सर्वात महत्त्वाचा दिवस मानला जातो। अविधवा नवमी कशी साजरी केली जाते तर जी स्त्री आपल्या पतीच्या अगोदर मृत्यू पावलेली असते, ती सुवासीन मृत्यू पावलेली असते, तिचीच अविधवा नवमी आपल्या घरामध्ये साजरी केली जात असते। तर या पितृपक्षामध्ये काही महत्त्वाच्या तिथी असतात, त्यातीलच ही अविधवा नवमी खूप महत्त्वाची आहे। आपल्या घरातील जे काही भांडणे, कटकट, दोष, वादविवाद, ग्रहदोष, पितृदोष, वास्तुदोष, नकारात्मकता आहेत तर ते संपवावे आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये आपली प्रगती व्हावी असं प्रत्येकालाच वाटत असतं। तर त्यासाठीच आपल्या घरातील सर्व त्रास, दुःख, दारिद्र्य संपून जाऊन आपल्या घराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती व्हावी यासाठीच आज अविधवा नवमीच्या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे। ज्या वेळेस तुम्ही घरामध्ये असं तुम्हाला वाटत असेल ना की पितृदोष आहे, त्यावेळेस तुम्हाला अनेक संकटे आणि अडचणी प्रत्येक कामामध्ये येत असतात। मुलांच्या लग्न जमण्यामध्ये येतात, लग्न जर जमले तर मग त्यांच्या संतती प्राप्तीमध्ये अडचणी येतात। लहान मुलं असेल तर त्यांच्या अभ्यासामध्ये, त्याचबरोबर त्यांचा स्वभाव हट्टी, चिडचिडा असतो। जर आपण एखादं काम हातामध्ये घेतलं तर त्यामध्ये अनेक अडथळे येत असतात। या सर्व समस्या आपल्यासमोर उद्भवतात तर कारण घरामध्ये पितृदोष असतो, नकारात्मकता असते। तर ह्या ज्या काही विशिष्ट तिथी असतात, या विशिष्ट तिथींना जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर नक्कीच त्याचं जे फळ आहे तर ते आपल्याला मिळत असतं। तर आज अविधवा नवमीच्या दिवशी आपल्या घरामध्ये आपल्याला कापूर जाळायचा आहे। कापूर हा अनेक प्रकारच्या सकारात्मक गोष्टींनी भरलेला असतो आणि ज्या वस्तू आज आपण ह्या कापूर सोबत जाळणार आहोत तर त्या वस्तूंमुळे घरातील जे काही दोष आहेत तर ते दूर होण्यासाठी मदत होत असते। पण त्या अगोदर आज बघा अविधवा नवमी आहे, त्याचबरोबर आज तुम्हाला पिंपळाच्या झाडापाशी एक उपाय करायचा आहे। तर काय करायचं आहे, संध्याकाळच्या वेळेस एक दिवा तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली लावायचा आहे, त्यामध्ये काळे तीळ टाकायचे आणि हा दिवाची जी वात आहे तर ती दक्षिण दिशेला करायची आहे। त्याचबरोबर आज संध्याकाळी तुळशीपाशी दिवा लावायचा, आपल्या देवघरामध्ये दिवा लावायचा, आपल्या घराच्या बाहेर सुद्धा तुम्हाला दिवा लावायचा आहे आणि प्रत्येक दिवाला हळदी कुंकू अक्षदाला आपल्याला अर्पण करायचे आहे। कारण बघा आज अविधवा नवमी आहे, सौभाग्यवती स्त्रियांचा हा दिवस असतो, त्यामुळे ज्या ठिकाणी माता लक्ष्मीचा वास असतो आपल्या घरामध्ये तिथे आपल्याला दिवा आज लावायचाच आहे। त्याचबरोबर संध्याकाळी एक माठाजवळ सुद्धा तुम्हाला दिवा लावायचा आहे किंवा हंड्याजवळ, जिथे आपण आपल्या किचनमध्ये पाणी वगैरे भरून ठेवतो बघा, तर तिथे तुम्हाला आज दिवा लावायचे आहेत। तर अशा पद्धतीने हे 4 ते 5 दिवे आज तुम्हाला संध्याकाळी लावायचे आहेत। तुम्ही ते मातीच्या पंती लावू शकतात, गव्हाच्या पिठाचे दिवे तयार करून लावू शकतात, काहीच अडचण नाही। आज गाईला घास हा आवर्जून द्यायचा, दिवसभरात सकाळ संध्याकाळ तुम्हाला जमेल त्या वेळेमध्ये तुम्हाला आज गाईला घास द्यायचाच आहे। त्यामध्ये तुम्ही काय करायचं आहे, एक चपाती घ्यायची, त्यावरती थोडासा गूळ ठेवायचा आणि तांदळाची खीर ठेवायची। तांदळाची खीर नसेल तर थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि हा घास गाईला खायला द्यायचा आहे। आणि त्यानंतर तुम्हाला गाईला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातला जो काही पितृदोष आहे तर तो दूर होऊ दे आणि त्यानंतर गाईला तुम्हाला थोडंसं पाणी प्यायला द्यायचं आहे। ह्या सर्व गोष्टी आज आपल्याला संध्याकाळी करायच्याच आहेत। त्याचबरोबर आज घरामध्ये पितृस्तोत्र हे तुम्हाला पठण करायचं आहे। पितृस्तोत्र हे तुम्हाला पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही यूट्यूबवरती लावून द्या, तुम्ही ते ऐकलं तरीही चालेल। या सर्व गोष्टींनी काय होईल तर घरामध्ये जे सतत कटकट, भांडण, वादविवाद, ग्रहदोष, वास्तुदोष आपल्याला जाणवत असतात, घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा टिकत नाही, कोणत्या ना कोणत्या कारणाने तो घरामध्ये खर्च होत असतो किंवा अनेक अडचणींमध्ये तो पैसा खर्च होऊन जातो आणि महिन्याच्या शेवटपर्यंत आपल्याकडे पैसा हा शिल्लकच राहत नाही। तर त्यासाठी हे उपाय आपल्याला करायचे असतात, कारण हे जे आपल्याला दुष्परिणाम जाणवत असतात तर कारण आपल्या घरामध्ये हे दोष असतात। त्यामुळे घरामध्ये पती पत्नीमध्ये सतत कटकट, सतत भांडण, अगदी छोट्या छोट्या कारणांवरनं सतत भांडण जर होत असेल तर या समस्या आपल्यासमोर येत असतात। आता आपल्याला कापूरचा उपाय करायचा आहे। हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे ते आपण बघणार आहोत। तर काय करायचं आहे, तुम्हाला
सर्वात प्रथम कापूर घ्यायचा आहे। कापूर हा तुम्ही भीमसेनी जर तुमच्याकडे असेल तर अतिशय उत्तम, नसेल तर आपला साधा कापूर असतो तो घेतला तरीही चालेल। तुम्ही एक मातीची पंती घेऊ शकता किंवा मग तुम्ही एखाद्या भांड्यामध्ये प्लेटमध्ये हा कापूर ठेवायचा आहे। त्याच्याबरोबर आपल्याला 2 ते 3 वस्तू ठेवायच्या आहेत। आता कोणकोणत्या वस्तू आहेत ते बघा। तर सर्वात प्रथम तुम्हाला त्याच्याबरोबर ठेवायची आहे ती म्हणजे पिवळी मोहरी। पिवळी मोहरी ही बुध ग्रहाचं प्रतीक असते। आज बुधवार आहे त्यामुळे पिवळी मोहरी आपल्याला घ्यायची आहे। त्याचबरोबर लवंगा घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला ह्या लवंगा ज्या आहेत तर त्या तुटलेल्या फुटलेल्या घ्यायच्या नाहीत, त्या अखंड फुलवाल्या लवंग असतात तर त्या घ्यायच्या आहेत। किती तर 5 लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत। त्याच्याबरोबर 5 वेलची तुम्हाला घ्यायच्या आहेत। तर ह्या 3 वस्तू तुम्हाला ह्या आज त्या कापूर बरोबर तुम्हाला घ्यायच्या आहेत। त्यानंतर काय करायचं आहे, संपूर्ण घरातून या वस्तू तुम्हाला फिरवायच्या आहेत। श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त किंवा ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा जप करत राहायचा आणि संपूर्ण घरातून या वस्तू फिरवायच्या, फक्त टॉयलेट आणि बाथरूम सोडून। त्यानंतर काय करायचं आहे, या वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या उंबरट्यावरती जायचं आहे। उंबरट्यावरती गेल्यानंतर तिथे आसन टाकायचं। जर उंबरटा लाकडी असेल तर खालच्या साईडला किंवा बाहेरच्या साईडला तुम्हाला ही वाटी ठेवायची आहे। मार्बलचा असेल तर तुम्ही ती उंबरट्यावरती ठेवू शकता, लाकडी असेल तर ते उष्णतेमुळे तो जळण्याची शक्यता असू शकते, त्यामुळे एक सावधगिरी म्हणून तुम्ही खाली किंवा वरती तुम्ही ते ठेवू शकता। त्यानंतर हा कापूर प्रज्वलित करायचा आहे। कापूर प्रज्वलित केल्यानंतर श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला जप करत राहायचा आहे। जोपर्यंत कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे आणि कापूर जळाला सर्व जी आग आहे तर ती शांत झाली की त्यानंतर ते साहित्य उरलेलं असेल तर ते निर्माल्यात टाकून द्यायचं आहे। अशा पद्धतीने घरातील पितृदोष आणि दारिद्र्य दूर करण्यासाठी हा अतिशय प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे। त्याच्यानंतर मुलांसाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे। आपल्या घरातील जी लहान मुलं असतात बघा, तर त्यांच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर थोडंसं खडे मीठ घ्यायचं आहे आणि हे खडे मीठ तुम्हाला 7 वेळेस मुलांच्या डोक्यावरनं ओवाळायचं आहे आणि ते तुम्हाला पाण्यामध्ये टाकून द्यायचं आहे। याने मुलांना थोडीफार जी नजर लागलेली असते तर ते सर्व नजर दोष त्यांचे दूर होत असतात। तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर तो करण्याचा प्रयत्न करा। हे 2 उपाय किंवा दिव्यांचे जे काही उपाय सांगितलेले आहेत ते जर केले तर नक्कीच तुम्हाला त्याचा अनुभव येईल आणि त्याचबरोबर घरातील सर्व दोष, नकारात्मकता, पितृदोष आणि वास्तुदोष, ग्रहदोष, नकारात्मकता सर्व संपून जाईल आणि आपल्या घराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती होईल। अगदी साधे साधे उपाय आहेत, हे उपाय नक्की करून बघा। आज अविधवा नवमी आहे। आपल्या घरामध्ये एक तरी सुवासिनी जर कोणी अविधवा गेलेली असेल तर तिच्या नावाने एक तरी सुवासिनी आपल्याला जीव घालायचीच आहे। तुम्हाला सुवासिनी घरी बोलून जीव घालणं शक्य नसेल तर आजूबाजूला जर कोणी गरीब असेल तर त्यांना तुम्ही तिथे जाऊन सुद्धा जेवायला देऊ। तर अगदी अशा पद्धतीने साध्या आणि सोप्या पद्धतीत आज अविधवा नवमी आपल्याला साजरी करायची आहे। तर नक्की करा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल। फक्त श्रद्धेने आणि विश्वासाने प्रत्येक गोष्ट आपल्याला करायची असते। चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।